दिसलं ते मी आपलं सांगितलं, बाकी काय नाही. ठीक आहे, पण भजनाला सुरुवात करण्याआधी या ठिकाणी तुमच्याच परिसरातील नामांकित वारकरी संप्रदायातील बुवा सन्माननीय बबन तावडे, सन्मान्य बबन तावडे यांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी ठेवल्या खुर्चीचा मान राखायचा आहे. या हो या कासारडे साटमवाडी मधील सन्माननीय बबनजी तावडे. कुठून गेले रे? सांगितलं मंगळा चव्हाण म्हणजे 3-4 वर्षांत काहीतरी डबलबारी भजन क्षेत्रात आता पुन्हा त्यांनी पदार्पण केलेलं आहे. बरोबर आहे. काही माझ्या कामामुळे मी थोडं हे क्षेत्र बंद ठेवलं होतं. त्यात माझ्या लग्नाच्या विधी झाल्या, त्यामुळे थोडं शांत राहावं लागलं. होय, नाही तर महिन्याच्या आत जर का घटस्फोट दिला तर करू काय? होय, कारण माझ्या डबलबाऱ्या तुम्ही पाहिलेल्या असतीलच, म्हणजे मी वाईट आहे असं मी म्हणत नाही हा. पण कसं आहे, शेवटी डबलबारी क्षेत्र आहे. लग्न झाल्यानंतर हे जे स्त्रियांसाठी मंगळसूत्र मिळालेलं असतं ते कुठेतरी आपल्याला जबाबदारी असते. कोणाची तरी सून म्हणून, कोणाची तरी पत्नी म्हणून, कोणाची तरी भाऊजाई म्हणून ह्या ज्या काही जबाबदाऱ्या असतात त्या पाळायच्या असतात, त्या सांभाळायच्या असतात. आणि म्हणूनसाठी मी डबलबारी क्षेत्रापासून थोडं लांब राहिले होते. पण माझ्या मिस्टरांची आग्रह मला खूप, तू डबलबारी करच, कारण त्यांनी केव्हा डबलबारी माझी पाहिलेली नाही. आजची डबलबारी पाहिल्यानंतर उद्या रूम मध्ये घेता येत की नाही काय माहिती. ओके राजाराम आडके यांच्या स्मरणार्थ विजयजी आडके ज्यांनी हे डबलबारीचं आयोजन केले त्यांच्याकडून पेटवण्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस. म्हणूनच मी तुमका बोलवलंय. मला माहिती आहे ना. आधी सुरुवात करूया. आणि आमचे युट्यूब वाले बसलेले आहेत. ही जर सुरुवात माझी टाकलेच ना उद्या, बाबा हेच नका टाकू नका, ते म्हणतील ही शांत होती ती बरी होती, भजन क्षेत्रात नाही होती ती बरी होती, असं काहीतरी करू नका बाबांनो. काहीतरी परत बंदी आणती लेडीज जेंट्स वरती. मंगळाचा आणि परत सुरुवात केली लेडीज जेंट्स वरती बंदी, असं काहीतरी टाकू नका. टाका तुम्ही, पण जे काय आम्ही चांगलं सांगू ना ते पण टाका. हा, ह्याच्याकडून चांगल्याची अपेक्षा काय नाही. बिचारो कुणी पोरगा आहे तसा नाही. बघा एकदम कसा टक्काट, एकदम जॅकेट बिकीट स्टाईल मध्ये. बघा पुढून त्यांना बघितलं ना, पुढून अक्षय खन्ना, पाठून बघा पाठून राजेश खन्ना, गुलाबाच्या पोटाकडे बघा वडारी अण्णा, काय नाही बुवा. कसं आहे, प्रश्न मला तोच पडला होता. परत पाऊल टाकते, पण कसं आहे बुवा, आपल्या समोर म्हणजे मी जिथे या ठिकाणी जेव्हा पाऊल ठेवलंय तेव्हा मला वाटलं होतं बहुतेक आम्हीच डबलबारी करायची आणि आम्हीच ऐकायची. पण नंतर हे बघितलं, म्हणजे बऱ्याच प्रमाणात तुम्ही या ठिकाणी जमलाय. आणि मला माहिती हो, डबलबारी म्हटली की डबलबारीसाठी जे आधी भाविक जमा झालेले असतात त्यातले बरेचसे भाविक मंगला चव्हाण श्रीकांत शिरसाटला काय बोलणार आहे आणि श्रीकांत शिरसाट मंगला चव्हाणला काय बोलणार आहे हे ऐकण्यासाठी जास्त भाविक जमा झालेले असतात. बरोबर की
खरं बोलायचं, मात्र खरं बोलायचं, खोटं नाही बोलायचं, खरं सांगायचं. त्यामुळे मी आपली सुरुवात केली, कारण मग मला माहितीये बुवानी सुरुवात केली उत्तम. बुवानी सांगितलं बोलण्यापासून छाप कशी पाडायची. भाविकांवरती मंगला चव्हाणला चांगलं माहिती आहे असं काही नाही. खरा बादशाह बोलण्यातला हा इकडे. होय हो, आज एखादा जोक सांगितलेला आहे, तो जोक जरी उद्या सांगितलं तरी सुद्धा लोक अगदी खदखदून हसणार. कुठला स्टॅमिना असतो काय माहिती नाही. कुठली गेला नक्की, म्हणजे एनर्जी असो. प्रत्येकाकडे परमेश्वराने दिलेली एक कला आहे ती, आणि ती कला आपण सादर करायची असते. ठीक आहे, आता सुरुवात करूया. काय तुम्ही असे म्हणजे शांत बसून ते मला बघायला कसं जरा वेगळंच वाटलं, आणि मला ते आवडत नाही तुम्ही शांत बसलेलं, आणि मला पण शांत राहायला आवडत नाही, म्हणून जरा तशी सुरुवात करेल. आता जरा तुम्ही पण शांत बसून त्या बिचारे ताई अशा बसल्या आहेत नका हो. हा, आता कसं जरा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. डबल बारी आमची चांगली व्हावी अशी तुम्हाला जर वाटत असेल तर तुमचा आशीर्वाद आणि तुमची साथ असेल तरच डबल बारी दोन्ही बाजूने उत्कृष्ट होणार. काळजी करू नका, बुवांच्या बाजूला डोंट वरी, बी हॅपी, नो प्रॉब्लेम. तुमका काय वाटलं एवढ्या वर्ष निघाले म्हणजे मंगलाचरण शांत? मी काय संत नाही शांत राहायला. अरे म्हणून तर बॅनरला देताना मंगला चव्हाणच नाव दिलं, मंगल देसाई दिलंच नाही. का सांगते, शेवटी ते सासरचं आडनाव आहे देसाई, ते सुद्धा तिकडचे खानदानी माणसं आहेत, त्यांची इज्जत आपण काढायची बरोबर वाटत नाही. म्हणून मी नाव माझं पहिलं मंगला चव्हाणच हे नाव दिलं, कारण मला माहिती माझे मिस्टर सुद्धा तुमच्यातच बसलेले आहेत, ते सगळं ऐकतायत. म्हणून मग काय सांगितलं, उद्या नक्की काय प्रकार घडणार आहे माहिती नाही. ठीक आहे, आपण सुरुवात करूया. बुवानी सुरुवातीला जरा टायटल वगैरे वाजवून भजनाची सुरुवात केली, त्या पद्धतीने आपण जायचं नाही. भजन म्हणजे पहिलं स्तवन, भजन रूपाचा किंवा ध्यानाचा अभंग हे नियमात झालं पाहिजे. जरा बतावणी होती ती तुमच्यासाठी होती, हे पण असे झेम्यासारखे बसले होते म्हणून आपलं जरासं बोलले काहीतरी. तर त्या पद्धतीने आपण जायचं नाही, डायरेक्ट आपण सुरुवात करायची. नमस्कार, सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम.
तुमच्यासाठी जरा आटापिटा करावा लागला, बाकी काय नाही. कारण तुम्ही शांत शांत ते मला बघवत नव्हतं. ठीक आहे, आपण आता भजनाची सुरुवात श्लोकाने होणारच आहे. कुणी आधी घरी जायचं नाही, नाहीतर तुम्ही म्हणाल बायको बिचारी एकटीच घरी आहे, म्हणजे वाघ बिगी आहे, कोणी आहे घाबरल. आधी जाण्याच्या भानगडीत पडू नका, कारण खरी मजा ही डबलबारीत पुढे आहे. आधी आमचं भजन आहे ना. बिचारे काका म्हणजे काय बाई बोलते. काका मी वाईट काय बोलणार नाही हो, अजिबात नाही. जे काय सांगणार चांगलं सांगणार. जरा आता भजनाची सुरुवात. बुवानी जी काय मगाशी सुरुवात केली, उत्कृष्ट सुरुवात केली. त्यांचं संगीत वगैरे उत्कृष्ट असं त्यांनी संगीत पण सादर केलेलं आहे. त्यांच्या एवढं मला जमेलच याची गॅरंटी नाही, पण जे काय माझ्याकडे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सुरुवातीला सादर केलेला आहे. काय चूक असली तर मला नंतर सांगा, म्हणजे त्या सुधारणा काय करायची नंतरच्या बारीला बघेन. धनश्री निरे धनिसा आम्ही परत निरे करून प घेऊन आले, त्यामुळे प्रिया कल्याण.
ब्रह्मा विष्णु शिव निर्माण करुणी ब्रह्मा विष्णु शिव निर्माण करुणी चार वेद कथिले ऋग्वेद सांगे कर्म यजुर्वेद ज्ञान संपन्न अथर्ववेद उपासना सामवेद जाणे अमर मधुर संगीत ओम गणपते नमः 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 ओम गणपते श्री पंढरनाथ श्री गोपाल कृष्ण श्री रामेश्वर श्री आई नवला देवी भगवती देवी देवी भजनकार सुनील शिंदे सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य मान्य प्रमोद हरियाण संगीतकार अजित गोसावी श्री सत्यनारायण जरा तुम्ही जवळ बसा. सन्माननीय निलेश आंबेडकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. जरा त्यांच्यासाठी जोरदार काय आपल्या आमच्या मंडळाच्या वतीनं तुमची मनपूर्वक आभारी आहे. अशीच बरकत दे रे देवा. म्हणजे द्याच असं म्हणत नाही, पण देणाऱ्यांनी थांबू नका, पटापट देत जावा. मगाशी आभार मानता मानता माझ्याकडून एक आभार मानायची राहिलेली आहे. काय आहे? हा आवाज जर व्यवस्थित असेल तर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि काय आहे, त्यांचे जर आभार मानले नाही तर थोड्या वेळाने या माईकचा आवाज कुठे जाईल काय सांगता येत नाही. जरा त्यांच्यासाठी जोरदार काय वाजवा. खरोखर साऊंड अप्रतिम आहे. तुमचा प्रॉब्लेम अजिबात नाही. कसं आहे, हे घर आहे आणि हा वरती असलेला पत्रा, त्यामुळे काय होतो, तो आवाज त्यावरती आपटला जातो. त्यामुळे ते तसं वाटतंय, बाकी काय नाही. पण साऊंड तुमचं अप्रतिम आहे. तुमच्या तब्येतीच्या मानाने खरोखर जबरदस्त आहे. नाही खरोखर रागाचा नाही हा. काहीतरी वाईट वाटून घेऊ नका हा. असं खेळी मिळतच आपण डबलबारी करायची आहे. काय नाही, डबलबारी म्हणजे आपण एक खेळी मिळत हसत मुखाने डबलबारी करायची. या गुलाबाला त्यातली जमणार नाही. हसत बघूया फक्त थोड्या बघा. फक्त तुम्ही काय बोलता फक्त काय ते सावकाश कर, मी नंतर आहे माहिती आहे ना.
आहे